कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून आतापर्यंत दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहे। या पार्श्वभूमीवर मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरपालिका सत्ताधारी व मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती। मात्र त्यानंतरही पालिकेकडून ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। पालिकेच्या या कारभाराच्या निषेधार्थ बुधवारी 19 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय विविध सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालयांच्या सहभागातून जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे। याबाबतची सविस्तर माहिती मंगळवारी साईबाबा तपोभूमी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे। या आंदोलनाला कोपरगाव शहरातील विविध शाळा, महाविद्यालय, मंडळे तसेच सामाजिक संघटनासह जवळपास 50 विविध संघटनांनी पत्र देऊन पाठिंबा दर्शविला असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, बुद्धिस्ट यंग फोर्स काँग्रेससह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून प्रशासनाने केवळ आश्वासन न देता कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। तसेच उद्याच्या जन आक्रोश आंदोलनामध्ये समस्त कोपरगावकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थेचा मी कोषाध्यक्ष म्हणून, खजिनदार म्हणून या ठिकाणी ही जी पत्रकार परिषद जी आयोजित केलेली आहे, या कोपरगाव शहरामध्ये मोकाट जनावरांच्या संदर्भामध्ये ही जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे, त्या पत्रकार परिषदेमध्ये बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थे माध्यमातून मला या ठिकाणी जी बोलण्याची संधी दिलेली आहे, जी मांडण्याची संधी दिलेली आहे, जी सत्यता मांडण्याची संधी दिलेली आहे, त्या पद्धतीने मी आपल्या समोर जी सत्यता मांडत आहे। कोपरगाव शहरामध्ये जे मोकाट जनावर झालेले आहे आणि त्या मोकाट जनावरांमुळे जे आज 2 जणांचा बळी गेलेला आहे आणि 4 जण ॲडमिट आहे, तर नगरपालिका अजून किती जणांचा बळी घेणार आहे आणि किती जणांना या ठिकाणी विजा पोहोचवणार आहे। मुलांच्या संरक्षणासाठी उद्याच्या ज्या सर्वपक्षीय जे आंदोलन आहे, त्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी यावं। आणि आज सर्वपक्षीय पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे आणि शिवसेना कोपरगाव शहराच्या वतीने आज मी सर्व नागरिकांना व शिवसैनिकांना एक आवाहन करतो का कोपरगाव शहरामध्ये हा जो जनावरांचा सुळसुळाट चालू आहे, आपण सगळेजण बघतच आहे। या सुळसुळाटमुळे 2 व्यक्तीचे त्या ठिकाणी बळी गेलेले आहे। या बळीची जबाबदारी कोण घेणार आहे? पण हे काय चालू आहे आम्हाला काही समजायला मार्गच नाहीये। त्याच्यामुळे मी सगळ्या नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो का आपण सर्वात जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून या नगरपालिकेला आपण जाब विचारला पाहिजे। कारण की जर आपण अभी नाही तो कभी नाही, जर आता आपण कधी जाब विचारला नाही तर असा सुळसुळाट या कोपरगाव शहरामध्ये चालू राहील। त्याच्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे। त्याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि या नगरपालिकेला, या भ्रष्टाचार नगरपालिकेला आपण त्या ठिकाणी जाब विचारला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। जी काही पत्रकार परिषद आयोजित केली, त्या पत्रकार परिषदेसाठी कोपरगाव शहर काँग्रेसच्या वतीने मी स्वतः अमित आढाव व समस्त गावकरी काँग्रेस प्रेमी असतील यांच्या वतीने जो मोकाट जनावर सुळसुळाट चाललेला आहे कोपरगाव शहरात, त्याच्या निषेधार्थ जो उद्या काही बुधवार 19 ऑगस्ट रोजी जे जन आक्रोश आंदोलन चालू केलेलं आहे की होणार आहे, त्यासाठी कोपरगाव शहरातील व गावकऱ्यांनी निस्वार्थपणे त्या ठिकाणी यावं। विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, त्यांना सुद्धा या मोकाट जनावरांपासून धोका आहे। आज आम्ही आमच्या गांधीनगर रोडने बघतोय अनेक मोकाट जनावर त्या ठिकाणी बसलेले असतात। त्यासाठी उद्या माझी सर्व कोपरगाव शहरातील जनतेला व नागरिकांना विनंती आहे, विद्यार्थी असतील, विद्यार्थी असतील, उद्या सर्वांनी निस्वार्थपणे या आंदोलनात सहभागी व्हावे एवढीच विनंती। शिवसेना उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज सर्वपक्षीय येथे पत्रकार परिषदेत सर्व पक्षाचे प्रतिनिधी झालेले आहेत। गेल्या महिनाभराच्या अंतरात किशोर शिंदे नामक व्यक्ती आणि विकास डोंगरे या 2 व्यक्तींचा मोकार जनावराला धडकून अपघाती निधन झालेलं आहे।
आज यांची घरची परिस्थिती बघता गगन भाऊनी सांगितलं हालाकीची आहे. तर मी म्हणतो प्रशासन जर याच्यावर लक्ष देणार नसेल अजून किती बळी घेणार. रस्त्याचे खड्डे पावलोपावली खड्डे पडलेले आहे. जनावरं आज लहान लहान पोरांना तोडून पळतात. याची जबाबदारी घेणार कोण? प्रशासन फक्त काय तिथं खुर्च्याचे ऊब भोगण्यासाठी बसलेलं आहे का? तर माझी एक मागणी राहील, उद्या मी ही मागणी करणारच आहे की हे जे 2 मृत्युमुखी पडले यांना 1-1 कोटीची भरपाई आपण द्यायला पाहिजे प्रशासनातर्फे. आणि ज्याला हे जे जबाबदार असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि ह्या मागणीसाठी आपण कोपरगावकरांच्या सर्व नागरिकांनी रेटा धरण्यासाठी उद्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या समोर सर्व गावाकडून आपण जो मोर्चा आणि आंदोलन जाहीर केलेले सर्व पक्षीय, तर सर्व नागरिकांनी तिथे हजर राहावे, पाठिंबा द्यावे एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या तारीख 19 रोजी कोपरगाव शहरामध्ये जे मोकड जनावरांच्या बाबतीमध्ये गेल्या महिनाभरापासून ज्या दुर्दैवी घटना घडत आहे त्यासाठी उद्या एक जनआंदोलन या कोपरगाव शहरामध्ये सर्व पक्षीयांनी करायचं आहे उद्या. तरी मला तुमच्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करायची की उद्या सकाळी 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापाशी यावे आणि आपण सर्व प्रचंड संख्येने आपण नगरपालिकेकडं जायचं आहे मोर्चाच्या स्वरूपामध्ये. हे करणं इतकं गरजेचं आहे की गेल्या महिनाभरापासून आपण बघतोय की नगरपालिकेच्या हातातला विषय हा असा नाही का हा खूप मोठा विषय आहे आणि हा हाताळताच येत नाही. पण नगरपालिकेने त्या गोष्टीकडे इतक्या तीव्रतेने लक्षच दिलं नाही. जर लक्ष दिलं असतं तर हे 2 बळी गेले नसते आणि ते 2 जणांचा प्रपंच उघड्यावर पडला नसता. म्हणजे नगरपालिका हे का करत नाही आहे हे सगळं जाब विचारण्याकरता आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी जायचं आहे. म्हणजे त्यांच्या डोक्यात नेमकं काय माणसं अजून मेल्यानंतर आपण या गोष्टीला प्रशासनाने मदत करायची म्हणजे प्रशासन करायचं की काय करायचं हे सगळं विचारण्यासाठी आपल्याला नगरपालिकेवर उद्या मोठ्या संख्येने नगरपालिकेला जाब विचारण्याकरता जायचं आहे. हे 3-4 दिवसापूर्वीच आम्ही कोपरगाव शहरामध्ये आम्ही नगरपालिकेला जाब विचारला होता. त्या संदर्भात बोर्ड लावले होते श्रद्धांजलीचे. ते नगरपालिकेचे लोक त्या बोर्ड काढायला सुद्धा आले होते. तर मला त्यांना सांगणं एकच आहे का आम्ही विरोधी पक्ष असेल कोपरगाव शहरातील नागरिक असेल या सगळ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही सत्तेवर बसला आहात. आणि गाई ज्यावेळेस उधळती त्यावेळेस ती काही फक्त ठराविक एका पक्षाच्या लोकांना मारत नाही असं नाही. जो समोर येईल त्याला तुडवणार आहे. त्याच्यामध्ये तुमच्याही प्रपंचातले लोक असू शकतात, सगळ्या गावातलं कोणी सर्वसामान्य असू शकतं, शाळा आहे, कॉलेज आहे, महिला आहे, कोणालाही ते तोडून जाऊ शकतात. तर या सगळ्या गोष्टीसाठी तुमच्या हातातल्या गोष्टी त्या तुम्ही कराव्या. आणि हे सगळं गावात झाल्यानंतर जवळजवळ 45 संघटनांनी शाळांनी आम्हाला नगरपालिकेकडे CO साहेबांच्या नावाने अर्ज आमच्याकडे दिलेले का तुम्ही हे द्या. आणि नगरपालिका जे झोपलेलं प्रशासन आहे त्या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्याकरता जवळजवळ 49 पक्षांचे, मंडळांचे, शाळेंचे सगळ्यांचे अर्ज आम्ही सगळेजण उद्या सर्व समूहाने हे CO साहेबांना देणार आहे. हा विषय काय फक्त ठराविक लोकांचा नाही आहे, हा पूर्ण शहराचा विषय की कोपरगाव शहरामध्ये मोकाट जनावरांमुळे लोक सध्या काय परिस्थितीमध्ये जात आहे. सकाळ असेल रात्र असेल. आज मी सकाळीच गांधीनगरमध्ये गेलो होतो. त्यावेळेला मी एक फोटो केला असलं भाई तिथं. 1 मिनिट दाखवतो मी तुम्हाला की कशा पद्धतीचं चाललं आहे कोपरगाव शहरामध्ये. आणि लक्ष द्यायला आता मस्त व्हिडिओ येत आहे का आम्ही हे केलं आम्ही ते केलं, पण तसं कोणत्याही प्रकारचं नियोजन मला नाही दिसत का झालेलं आहे म्हणून. 1 मिनिट. दुसरा आहे हा गांधीनगरमध्ये बघा. आज सकाळचा टाईम असतो, मुलांना शाळेमध्ये जायचं असतं. अशा परिस्थितीमध्ये मुलं आईवडील त्यांना सोडायला जातात. आईवडील सगळे संकटामध्ये अटकलेले असताना नगरपालिकेने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आता आमच्याकडे जवळजवळ बघा SG विद्यालय, पद्मा मेहता प्राथमिक कन्या विद्या मंदिर, सेवा निकेतन, शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, डॉक्टर CM मेहता कन्या विद्या मंदिर, KJ सोमय्या कॉलेज, सूर्यभान पाटील वाडणे गव्हर्नमेंट ITI कॉलेज, कोपरगाव तालुका केमिस्ट, तालुका व्यापारी संघ,
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष, मराठी क्रांती, अशा प्रकारचे जवळजवळ 49 पक्षांनी संघटनेने अर्ज दिलेले आहेत. ते उद्या आम्हाला समूहाने नगरपालिकेकडे द्यायचे का? हा विषय काय ठराविक एका याचा नाही आहे, हा पूर्ण शहराचा विषय आहे. शहराच्या विषयाकडे गांभीर्यपूर्वक पाहावं असं आम्ही त्यांना तुमच्या माध्यमातून सांगतो आणि सर्व नागरिकांना विनंती करतो की उद्या तुम्ही सकाळी 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापाशी या. आपल्याला सगळ्यांना या गोष्टीसाठी जायचं आहे. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.